नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू फिरस्ती चॅनल. काय म्हणता, कसे आहात? तर आज आपण जाणार आहोत माळशेज घाटला. आम्ही पुण्यात बऱ्याच वर्षापासून पुण्यात राहतो आहे, पण माळशेज घाटला कधीच गेलो नाही आहे. कारण असं स्पेसिफिक काही नाही आहे, पण गेलो नाही आहे. तर आज पहिल्यांदा जातो आहे, सोबत मित्रही आहे. आणि तिथे जाऊन काय काय करता येईल आम्ही ते तिथं जाऊनच बघणार आहे. असं काही ठरवलं नाही की इथं भेट देऊ तिथं भेट देऊ, असं काहीच ठरवलं नाही आहे. फक्त जाणार, फिरणार, जे काही दिसेल ते बघणार आणि परत येणार, मस्त मजा करणार. जुन्नर मार्गे जाताना आम्हाला ही गणेश खिंड लागली. म्हणजे थोडंसं एक 15-20 मिनिट थांबू शकतो. एकूणच म्हणजे छान असं दृश्य आहे. म्हणजे वळणदार रस्ते, बाजूला हिरवगार, पलीकडे धरण दिसतंय आणि अलीकडे तुम्हाला गावही दिसतं. मग इथं थांबून आम्हाला थोडंसं फोटोशूट केलं, ड्रोन उडवला आणि पुढे निघालो. एकदाच्या आम्ही नगर कल्याण रस्त्याला लागलो. हा काही ठिकाणी रस्त्याचं काम सुरू होतं आणि त्यामुळे थोडीशी गर्दी होती गाड्यांची. पण एवढाच पॅच खराब होता, नंतर पुढे रस्ता एकदम चांगला होता आणि इथूनच पुढे पूर्ण धुके दिसायला लागले. हा नगर कल्याण रोड आहे आणि घाटावरून कोकणात जाण्याचा एक मुख्य मार्ग म्हणू शकतो आपण. आणि तिथेच माळशेज घाट आहे. घाट सुरू झाल्यावर आम्हाला हा एक छोटासा धबधबा लागला.
आणि इथं बरीच लोक थांबली होती, त्यामुळं आम्ही थांबलो आणि थोडीशी पाण्यात मजा केली. म्हणजे छोटासाच धबधबा आहे आणि बाजूला पूर्ण धुकेच होतं. इथेही थांबून थोडे फोटो वगैरे काढले आणि लोकांची बरीच गर्दी होती. पुढे माळशेज घाटातील हा म्हणू शकता की तुम्ही मुख्य आकर्षण म्हणजे तुम्ही बोगद्यात शिरताय आणि बोगद्याच्या पलीकडे तुम्हाला एकदम स्वर्गात आल्यासारखं फील होऊ शकतो इथे. म्हणजे जसं बोगदा संपल्यानंतर आपल्याला पुढे काय दिसणार आहे याची उत्सुकता लागून राहते. आणि एकदा बोगदा संपला की तुम्हाला दिसतं पुढं ते एकदम उंच उंच डोंगरं, खूप सारे धबधबे, धुक्यात हरवलेले डोंगर आणि वळणदार रस्ते, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आणि थेट रस्त्यावरही म्हणजे डोंगरावरून पाणी पडतं, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर पाणी पडत होतं. म्हणजे इंस्टाग्रामवर किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी हे फोटो पाहिले असेल माळशेज घाटाचे. तुम्ही म्हणू शकता की माळशेज घाटातील हा आयकॉनिक पॉईंट आहे. घाटात आम्ही थोडा वेळ थांबलो आणि परंपरेप्रमाणे ड्रोन उडवला. ड्रोनने थोडेसे शॉट घेतले आणि धोका असल्यामुळं जास्त लांब आणि उंच उडवण्याची रिस्क आम्ही घेतली नाही आणि जवळच्या जवळ शक्य तेवढं कॅप्चर करता येईल आम्ही केलं. आणि नंतर स्थानिकांशी बोलताना आम्हाला कळलं की इथं जवळून खाली घाट उतरल्यावर काळू धबधबा पण आहे. तसं काळू धबधबा मी बऱ्याच वेळा इंस्टाग्रामवर पाहिले, त्याचे रील्स व्हिडिओज, पण तिथली इतकी गर्दी असते अशी समज झाली होती, त्यामुळं तिकडं काही जाण्याचा आमचा प्लॅन नव्हता. पण इथे आल्यावर घाट उतरताना आम्हाला एक गाडी चालवताना घाटातूनच तो धबधबा दिसू लागतो, काळू धबधबा, आणि आम्हाला तिकडे जाण्याची म्हणजे चला जाऊया असंच ठरवलं आम्ही. आणि घाट उतरून आम्ही तिकडे निघालो आणि वाटेत परत थांबलो. तिथे परत एकदा आम्ही ड्रोन उडवताना ड्रोन झाडात जाऊन अडकला होता. पण चांगली गोष्ट अशी की जवळच होतं, हाताला येत होतं, त्यामुळं काही नुकसान वगैरे आमचं झालं नाही. मग याच ठिकाणी आम्ही थांबून ड्रोन उडवला होता. आणि इथून तुम्हाला काळू धबधबा दिसू लागतो. इथून जवळपास एक 15-20 मिनटं गाडी चालवले की मग तिथून गाडी पार्क करून आपण पुढे चालत जाऊ शकतो.
काळू धबधबा पाहिल्यावर तुम्हाला जाणीव होते की म्हणजे खरंच हा एकदम भारी धबधबा आहे. खूप छान आणि खूप सुंदर आणि खरंच खूप मोठा धबधबा आहे. म्हणजे तुम्ही लांबूनच बघता की इतका म्हणजे इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पाणी खाली पडत आहे आणि एका लयीत पडत आहे. म्हणजे ते बघताना खूप जाम भारी वाटतं. कारण इतके मोठे मोठे धबधबे खूप कमी असतात आणि लांबनं पण तुम्हाला दिसल्यामुळे कोणीही इथं येण्याचा मोह टाळू शकत नाही. पण धबधब्याकडे थोडंसं चालत जावं लागतं. थोडंसं 2-3 किलोमीटर जावं लागतं चालत. मग काही लोक म्हणत होती 45 मिनिट लागतील, काही लोक म्हणत होती अर्धा तास लागतील, काहींनी 2 तासही सांगितलं. पण आम्ही गाडी शक्य तेवढे जवळ नेता येईल तेवढी नेली आणि पार करून तिथून पुढे चालत गेलो. जवळपास आम्हाला 1 तास लागला. पण दुर्दैवाने आम्हाला धबधब्याच्या जवळ जाता आलं नाही, कारण पाणी पार करण्यासाठी आम्हाला जमलं नाही. कारण तिथं बरीच लोकं होती आणि पाण्याचा वेगही होता. त्यामुळे आम्ही काही तीही रिस्क घेतली नाही. म्हणजे तिथं पुढे कधी तर मित्रांसोबत आलं की म्हणजे जास्त लोक आलं तर आपण ठरवून जाऊया जवळ आणि धबधब्याच्या जवळ जाऊन आपण मजा घेऊया. पण इथून जे काही लांबूनही आम्हाला दिसलं ते खरंच एकदम खूप छान अनुभव होता आणि खरंच हा धबधबा एकदम भारी आहे, भेट देण्यासारखा आहे. शक्यतो विकेंडला येऊच नाही इकडे. तर मंडळी, हा होता आमचा माळशेज घाटचा पावसाळ्यातला एक छोटासा अनुभव. सिनिक व्ह्यूज, धुकं, पाऊस, निसर्ग सगळंच एकदम परफेक्ट. तुम्ही जर इथं आलं नसाल तर नक्की प्लॅन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढच्या ठिकाणी पुढच्या वेळी कुठे जाऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.